हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म टेक्स्टबुक सुपर कोचिंगवर. विद्यार्थी मित्रांनो, मागे मी एक सरळ सेवा कंबाईन असा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या लेक्चर नंतर म्हणजे त्या व्हिडिओ नंतर तुमच्या बऱ्याच साऱ्या कमेंट यायला सुरुवात झाल्या की सर आम्हाला फॉर्म भरता येईल का, पात्रता काय पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युएशन असणं कंपल्सरी आहे का, मी ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहे, मला फॉर्म भरता येईल का, किंवा टायपिंग प्रमाणपत्र कोणते पाहिजे, कोणत्या पोस्टला पाहिजे, कोणत्या पोस्टला काय पात्रता पाहिजे असते. सो असे बरेच सारे प्रश्न आले. आता या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याकडून ठीक आहे तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या परीक्षेसाठी तुम्हाला म्हणजे टंकलेखन प्रमाणपत्र म्हणजे टायपिंग असणं आवश्यक आहे, आणि ग्रॅज्युएशन अपीयर असताना तुम्हाला फॉर्म भरता येतो का, किंवा ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला तुम्हाला तुमची डिग्री मिळाली नाही, तुमची मार्कशीट तुम्हाला मिळाली लास्ट इयरच्या, या सर्व प्रश्नांवर आता आपण काय करणार आहे इथं चर्चा करणार आहे. तर चला तर सुरुवात करूया या सेशनला. ठीक आहे, बघा लक्ष द्या. काय असतं की सर्वात पहिले आपण बोलूया ते म्हणजे परीक्षेवर, त्या म्हणजे एमपीएससीच्या परीक्षा. ठीक आहे, सर्वात पहिला मुद्दा आपण बघतोय तो आहे एमपीएससी. आता एक लक्षात ठेवायचं, एमपीएससी मध्ये 3 प्रकारचे गट असतात. एक असतो त्याला राज्यसेवा असं म्हणतात, आणि राज्यसेवा परीक्षेमध्ये तुम्हाला अ वर्ग म्हणजे क्लास 1 आणि ब वर्ग क्लास 2 पण गॅझेटेड पोस्ट दिसतात. नंबर 2 दुसरं असतं संयुक्त गट परीक्षा, संयुक्त गट ब परीक्षा, म्हणजे यामध्ये क्लास 2 नॉन गॅझेटेड पोस्ट असतात. आणि तिसरं ते म्हणजे संयुक्त गट क, गट क ज्यामध्ये ग्रुप सी च्या पोस्ट असतात. इतक्या कॉमन होणाऱ्या एक्झामिनेशन आहे. आता एक लक्षात घ्यायचं, राज्यसेवेमध्ये तुम्हाला कुठेही लिपिक टंकलेखन प्रमाणपत्राची गरज नाही. ऑब्वियस आहे, क्लास 1 चे आहेत, क्लरिकलच्या पोस्ट नाहीत. ग्रुप बी मध्ये कुठेही तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही, ना एसटीआय, ना एएसओ, ना पीएसआय, ना एसआर, कोणत्याच पोस्टला गरज नाही. संयुक्त गट क मध्ये फक्त 2 परीक्षा अशा आहेत की ज्यांना प्रमाणपत्राची गरज आहे, फक्त 2, ओनली 2. एक म्हणजे ज्याला म्हणतात क्लर्क टायपिस्ट सिटी, यालाच तुम्ही तुमच्या भाषेत लिपिक टंकलेखक म्हणता. आणि तुम्हाला माहित असेल, ठीक आहे, काय होतंय अलीकडे सर्व परीक्षा ह्या एमपीएससी कडे डायव्हर्ट होणार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला हे लिपिक टंकलेखन प्रमाणपत्र काढावं लागेल. आणि दुसरं म्हणजे एसटीए. ठीक आहे, एसटीए म्हणजे काय, याला म्हणतात कर सहाय्यक, सेल टॅक्स असिस्टंट, कर सहाय्यक. अशा 2 पोस्ट साठी तुम्हाला टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे. अन्यथा एमपीएससी मध्ये कोणत्याच पोस्टला कधीच प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे नसते. मग आता इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आहे, कोणत्याच नाही, फक्त 2च पोस्टला लागतंय. आता बघा, यापैकी जी सिटी आहे, या सिटीला तुम्हाला 2 पैकी कोणतेही प्रमाणपत्र असलं चालतंय. एक तर तुमच्याकडे इंग्लिशचं 40 असावं लागतं, इंग्लिश 30 चालत नाही, इंग्लिश 40. ठीक आहे, किंवा ऑर मध्ये सांगतोय, किंवा तुम्हाला असावं लागतं मराठी 30. या 2 पैकी कोणतंही एक असलं तरीही चालतंय. मग तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला क्लरिकलची पोस्ट करायची असेल तर तुम्ही कोणतंही एक प्रमाणपत्र काढू शकता. ठीक आहे, नेक्स्ट वन, जर तुम्हाला एसटीए पोस्ट साठी पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, इंग्लिश 40. ठीक आहे, हा, आणि बघा लक्ष द्या, अँड आहे हे, म्हणजे इंग्लिश तर पाहिजेच पाहिजे, आणि मराठी 30 सुद्धा पाहिजे, मराठी 30 सुद्धा असावं लागतं. म्हणजे इथं 2 पैकी एक, पहिल्या लिपिक टंकलेखकला 2 पैकी एक कोणतंही. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला दोन्ही, अशा 2 कंडिशन आहेत. ठीक आहे, तर ह्या प्रकारचे प्रमाणपत्र असणं आवश्यक असतं. कारण की तुम्ही क्लर्क टायपिस्ट, आणि ही जी परीक्षा होते, मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडवर समजून सांगतोय टप्पे कसे असतात. क्लर्क टायपिस्ट आणि एसटीए यासाठी टप्पे सांगतोय. नंबर 1, सर्वात पहिले प्री नावाची एक्झामिनेशन होते, नंतर मेन्स होते, मेन्सचा कट ऑफ येतो, आणि त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होते, स्किल टेस्ट. आता स्किल टेस्ट काय असते, जर समजा तुम्ही इंग्लिश 30चं प्रमाणपत्र जोडलं असेल तर तुम्हाला 10 मिनिटात 1500 कीस्ट्रोक टाईप करावे लागतात, कुठे, मराठीचे. आणि इंग्लिश असाल तर तुम्हाला काय करावं लागतं, 2000 कीस्ट्रोक टाईप करावे लागतात. ही स्किल टेस्ट, आणि त्याच्यानंतर फायनल रिझल्ट येतो. त्यानंतर काय येतं,
फायनल मेरिट लिस्ट येतं. ठीक आहे. सो अशा प्रकारचा टप्पा असतो. म्हणून ही परीक्षा पास होणं बंधनकारक असतं. ठीक आहे. जसं माझं 2023ला ट्रायबल डिपार्टमेंटला सिलेक्शन झालंय, त्यामध्ये मी मराठी स्किल टेस्ट दिलेली. ठीक आहे. इंग्लिश पेक्षा मराठी स्किल टेस्ट दिलेली आणि ती माझी क्वालिफाय झाली. फारशी कठीण नसतं. 2-3 महिन्याची तयारी केली मी आणि 2-3 महिन्याच्या तयारीमध्ये ते होऊन गेलं. ठीक आहे. कळालं का? सो अशा प्रकारे हे तुम्हाला काय दिसतंय, हे दिसतंय या संदर्भात मुद्दा झालाय. आता दुसरा मुद्दा बोलतोय आपण, तो म्हणजे सरळ सेवेच्या संदर्भात. आता सरळ सेवा परीक्षा ज्या असतात, या सरळ सेवा परीक्षेच्या संदर्भात सर आम्हाला टायपिंग कुठे पाहिजे, तर एक लक्षात ठेवा. आता इथे मी तुम्हाला प्रमाणपत्राबद्दल सांगतोय. ठीक आहे. इथं की तुम्हाला ग्रुप बी वगैरे सी जे असतं, यासाठी तुम्हाला पात्रता काय पाहिजे तर लक्षात ठेवायचं. जर तुम्ही लास्ट इयरला असाल, म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असाल, तर तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. ठीक आहे. कोणत्याही परीक्षेचा फॉर्म तुम्हाला भरता येतो जर तुम्ही लास्ट इयरला असाल तर. फक्त अट एकच आहे की तुम्ही जेव्हा मुख्य द्याल, ठीक आहे, मुख्य परीक्षेपूर्वी तुम्ही काय पाहिजे, तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे. म्हणजे तुमचं UG अंडर ग्रॅज्युएट किंवा ठीक आहे, हे काय पाहिजे, हे पाहिजे पूर्ण. म्हणजे बघा, आता मी फर्स्ट इयरला असेल, सेकंड इयरला असेल, तरीही मला फॉर्म भरता येतो. फक्त मेन्सचा फॉर्म भरण्याच्या वेळेस माझ्याकडे काय पाहिजे, प्रमाणपत्र पाहिजे. म्हणजे तुमची डिग्री पाहिजे. मी हे डिग्री बद्दल बोलतोय. ठीक आहे, डिग्री. आणि कोणत्याही परीक्षेला डिग्री कंपल्सरी आहे, गट अ, ब आणि क. आता राहिलं टायपिंग सर्टिफिकेट बद्दल. टायपिंग सर्टिफिकेट, तर एक लक्षात ठेवायचं, टायपिंग सर्टिफिकेशन जे तुम्हाला लागतंय, हे तुम्हाला प्रीला नसतं पाहिजे. प्रीच्या वेळेस नसतील तरीही चालतं, पण मेन्स वेळेस तुम्हाला काय करावं लागतं, अपलोड करावं लागतं. सो मेन्सच्या वेळेस अपलोड. म्हणून तुम्हाला माहित असेल, बरेच सारे मुलं काय होतात, प्रिलिम्स पास करतात, ठीक आहे, पण मेन्सच्या वेळेस त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसतात, तर ते मेन्सचा फॉर्मच भरत नाही, भरताच येत नाही. सो हे काय आहे, हे पूर्वअट आहे या परीक्षेची. कळलं? आता सरळ सेवा जी असते, सरळ सेवेमध्ये टप्पे असतात, एकच परीक्षा असते. काय असते, एकच परीक्षा. सो आता एकच परीक्षा असल्यामुळे तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन जी आहे, ठीक आहे, तुमची डिग्री, ही डिग्री काय पाहिजे, पूर्ण पाहिजे. आणि तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असावं लागतं. तुमच्याकडे काय असावं लागतं, टायपिंगचं प्रमाणपत्र. एक सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, हे फक्त कोणत्या पोस्टला लागतं, हे लागतं लिपिक संवर्ग. लिपिकची जी पोस्ट असते, बाकी कोणत्या पोस्टला टायपिंग पाहिजे नसतं. ठीक आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन असणं कंपल्सरी आहे तुमच्याकडे आणि टायपिंगचं प्रमाणपत्र असणं कंपल्सरी आहे. आणि कोणती टायपिंग लागतं, एक तर तुमच्याकडे इंग्लिश 40 असेल तर चालेल किंवा मराठी 30 असेल तर चालेल. पण जर वरिष्ठ लिपिकाच्या जागा असतील बाळांनो, 2 लिपिक असतात, एक असतो कनिष्ठ लिपिक आणि एक असतो सिनियर क्लर्क, वरिष्ठ लिपिक. वरिष्ठ लिपिक जर असेल तर या वरिष्ठ लिपिकाला तुम्हाला डिग्री पण पाहिजे. ठीक आहे, डिग्री. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे इंग्लिश 40 पण पाहिजे आणि मराठी 30 पण पाहिजे. समजलं का? म्हणून एक लक्षात ठेवायचं की आपण इथं याला का बरं दोन्ही पाहिजे माहिती आहे, कारण की वरिष्ठ लिपिकाची पोस्ट आहे, कर सहाय्यक वरिष्ठ लिपिकाची पोस्ट आहे. सो त्यामुळे त्याला दोन्हीही असणं इम्पॉर्टंट असतं. येते का लक्षात? दोन्हीही आवश्यक आहेत. आणि तेच जर बघितलं तुम्ही, लिपिक टंकलेखक हे ज्युनियर क्लर्कची पोस्ट असल्यामुळे इथं गरज नसते. म्हणजे एकच सांगायचं आहे की MPSC मध्ये फक्त 2 पोस्ट अशा आहेत की ज्याला टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. एक क्लर्क टायपिस्ट, ठीक आहे, ज्याला इंग्लिश 40 किंवा मराठी 30 कोणतंही एक, आणि STA ला तुम्हाला 30 आणि 40 मेन्सच्या वेळेस अपलोड करावी लागते. आणि सरळ सेवेमध्ये ज्या लिपिक संवर्ग पदातील असतात, ज्युनियर क्लर्क साठी कोणती एक टायपिंग लागतंय आणि वरिष्ठ लिपिकासाठी दोन्ही पाहिजे. बाकी इतर कोणत्याही पोस्टला कधीही तुम्हाला टायपिंग मागत नाहीत. प्रश्न राहिला हाच की सर डिग्री पूर्ण पाहिजे का, तर यस, जर जागा डिग्रीवर असतील तर डिग्री पूर्ण पाहिजे. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं, तुमच्याकडे लास्ट इयरची मार्कशीट असली तरी चालतं. लास्ट इयरची मार्कशीट काही गरज पडत नाही. जर 2020 ला माझं PSI झालेलं आणि PSIच्या वेळेस माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, तर मी 2000, ठीक आहे, म्हणजे असं समजून घ्या 2016चा पास आउट आहे ग्रॅज्युएशन, पण मी माझं 21च्या व्हेरिफिकेशनच्या वेळेस डिग्री नेली होती. तोपर्यंत माझ्याकडे डिग्री नव्हती, मार्कशीट फॉर्म भरायचो. डिग्री फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागत असते, अन्यथा तुमची लास्ट इयरची मार्कशीट तुमच्याकडे असावी.
आय होप तुम्हाला जे प्रश्नाचे उत्तर दिले, ठीक आहे, यामध्ये जे तुमचे मनात प्रश्न असतील या सर्वांची उत्तर मिळाली असतील. सांगतोय, आपली सध्या राज्यसेवेची तयारी करून घेणारी यशोदय 2026 ची बॅच लॉन्च झाली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला EMI ऑप्शन मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ही बॅच परचेस करायची असेल, EMI मध्ये सुद्धा आहे, परचेस करायची असेल तर तुम्ही मला 9881744762 या नंबरला कॉल करू शकता. इतर कोणतेही सुपर कोचिंग वरून जर तुम्ही कोर्स विकत घेत असाल तर त्यामध्ये तुम्ही पवन B20 हा कुपन कोड वापरू शकता, ज्यामध्ये मॅक्झिमम डिस्काउंट तुम्हाला मिळेल. ठीक आहे, हे सेशन कसं वाटलं याबद्दल जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि इतर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.